हॅलो नमस्ते। तर सकाळी पहाटेच्या ट्रिपची सुरुवात करायची म्हटल्यावरती एक फक्कड चहा तर झालाच पाहिजे, कारण की आपण मराठी माणूस आहे आणि चहा पिला तरच आपल्याला तरतर येते। म्हणून केतन्याने एक मस्तपैकी चहा पिला आणि ट्रिपची सुरुवात केली। तुम्ही बघू शकता ॲटमॉस्फिअर एवढं चांगलं होतं, एवढं मस्त वाटत होतं की असं वाटत होतं भाई रोड संपूच नाहीये। कारण की तुम्हाला पण असं वाटत असेल की वाव यार किती सुंदर दृश्य आहे, आणि मला पण तेच वाटत होतं। आणि आमची ट्रिप जी आहे ती खूप जास्त प्रत्येक वेळेस सुंदर होते। कशी होते हे तुम्हाला हळूहळू कळेलच। आणि मग आम्ही एका छोट्याशा टनल मधून गेलो। जर तुम्हाला माहिती असेल हा टनल कोणता आहे तर नक्कीच मला कमेंटमध्ये मेन्शन करा। आणि केतन आणि मी ऑलवेज कुठेही जायचं असेल तर मोस्ट प्रोबॅबली आम्ही अशा ठिकाणाहून जातो जिकडून नवी मुंबईचा रस्ता चालू होतोय, कारण की 3.0 सगळ्यांनाच माहिती आहे। आणि खरं सांगते इकडे जे आता पूल बनवले आहेत फॉर एअरपोर्ट भाई खरंच खूप जास्त मस्त आहेत। तुम्ही पण नक्कीच ते बघण्यासाठी जा। तर केतनला आणि मला ऑलवेज नवीन रूट एक्सप्लोर करायला आवडतात, म्हणून या टायमिंगला आम्ही जात होतो उरणवरून जाताना मला दिसला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, जे खूप जास्त सुंदर होतं आणि ते तुम्हाला बघून पण नक्कीच आवडेल। आणि नंतर आम्ही पोहोचलो बस डेपोला। आजकाल आपण खूप कमी जातो बस डेपोसाठी, म्हणून केतनला म्हटलं की चल यार आतमधून एक राऊंड, म्हणून आम्ही बस डेपोमध्ये गेलो, एक राऊंड मारून आलो। तर तुम्ही असं म्हणाल की आपल्याकडे M2M फेरी असताना तुम्हाला काय गरज आहे उरणवरून जायची? अरे ज्याला फिरायला आवडतं तो तर इकडून तिकडून नवीन नवीन मार्ग शोधणार ना, रोज रोज थोडी M2M फेरीने जाणार आहे। तर उरणवरून रेवा शेट्टी जाण्यासाठी पण खूप जास्त सोपा मार्ग आहे, आणि तो पण खूप जास्त अफोर्डेबल प्राइस मध्ये। जिकडे आपलं M2M फेरीचं तिकीट जे आहे ते 1200, 1500, 1700 वगैरे होत आहे, तिकडे आपण विथ आपली बाईक 120 रुपयामध्ये अलिबाग मध्ये प्रवास करतोय। M2M फेरीवरून अलिबाग जो आहे तो जायला 1 तास पाऊण तास लागतोय, आणि रेवा शेट्टीवरून जायला सुद्धा सेमच टाइम लागतोय, फक्त हार्डली 5 to 10 मिनिट्स जास्त। आणि आमचं नशीब एवढं खराब होतं, आम्ही जस्ट पोहोचलो आणि बाई तिथून बोटच निघून गेली। मग आम्हाला वेट करावं लागलं, कारण की तिथे बोटच नव्हती। मग थोडा वेळ आम्ही वेट केला आणि मग नंतर आम्हाला भेटली एक सुंदर अशी बोट, जी आम्हाला घेऊन जाण्यासाठी आली होती। आणि भाई इथे किती सुंदर दृश्य दिसतंय, तुम्हाला पण आवडतंय का? आणि तुम्हाला पण अशा व्हिडिओज बघायला आवडेल का? प्लीज नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा। मी तुमच्यासाठी असंच अजून फिरेल आणि तुमच्यासाठी पण व्हिडिओ शूट करत जाईल। नंतर केतन आणि मी गेलो बोटमध्ये जागा पकडायला, कारण की ही बोट होती छोटीशी, म्हणून आम्ही अगोदर म्हटलं टोकावरती बसत, जिकडून आम्हाला सगळं काही दिसेल। म्हणून केतन आणि मी तिथे बसलो आणि शायनिंग मारत होतो। केतन माझे फोटो काढत होता, मी त्याचे फोटो काढत होती। इकडचं जग तिकडे झालंय तरी पण चालेल, पण केतनने शायनिंग न मारणं असं कधी होऊ शकत नाही, कारण की शायनिंग म्हटली आणि केतन नाही तिथे असं कधी होणार आहे का? असं शक्यच नाहीये। केतन जाऊन तिथे जागा पकडून होता की भाई माझ्या जागेवर कोणी बसू नये म्हणून, आणि मी गॉगल लावला। तर केतनला ओव्हर ऍक्टिंग मध्ये गॉगल तर लावावंच लागणार आहे, म्हणून लगेच शायनिंग मध्ये गॉगल लावलाय। कसं वाटतंय यार? मला तर खूप छान वाटत होतं। आणि आमच्या बोटीचं टोक बघा जे आम्हाला पुढे घेऊन जात आहे, खूप सुंदर वाटतं। आणि गाईज तुम्हाला पण बजेटमध्ये जर कोणती पण ट्रिप करायची असेल जी अलिबागला जायचंय आणि तुम्हाला बोटमध्ये पण प्रवास करायचा आहे, तर तुम्ही नक्कीच हा प्रवास केला पाहिजे, कारण की उरणपासून रेवा शेट्टी खरंच आपलं ॲटलिस्ट 100 किलोमीटर्स तरी कमी करतं। कारण की जे लोक बाईक रायडिंग करतात त्या लोकांना माहिती आहे की किती कष्ट पडतं बाईक रायडिंग करण्यासाठी, पण आपल्याला करायचं पण असतं। त्याच्यामुळे आपल्यासाठी हे एक खूप सुंदर सोल्युशन आहे, जे बजेट फ्रेंडली पण आहे आणि आपल्याला खूप छान ॲटमॉस्फिअर पण देतं। मग आपल्याकडे एक सुंदर असा फोटोग्राफर असेल तर आपली डिमांड खूप जास्त हाय होते। मग मी केतनने सांगितलं की केतन मग जसं इथून बघताना फोटो काढ, तिथून बघताना फोटो काढ, आणि बिचारा केतन पण काही न बोलता चुपचाप शांततेमध्ये माझे फोटोज काढत होता, आणि मी खूप त्याचा फायदा घेतलेला आहे। गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत रेवा शेट्टीच्या इकडे। रेवा शेट्टीच्या इथे उतरल्याच्या नंतर आम्ही बोटच्या वरती चढलो आणि तिथून मग नंतर खाली उतरलो, कारण की आम्हाला वरतून जायची हौस होती। खालून पण रूट होता, बट स्टील आम्हाला तिथून जायचं नव्हतं। मग तिथून आम्ही नंतर उतरलो आणि नंतर आम्ही आमच्या गाडीचा वेट करत होतो, आणि आमच्या गाडीचा व्हिडिओ चालू करेपर्यंत आमची गाडी बिचारी येऊन पण गेली। म्हणून मग आमच्या सेकंड गाडीचा आम्ही व्हिडिओ शूट केला, जी दुसरी गाडी आमच्या मागून येत होती। हे आहे रेवा शेट्टीच्या इथून बाहेर जायचं रोड। केतनचं डोकं मध्ये येतं म्हणून केतनचं डोकं असं दाबलाय की भाई तू खाली बघ जरा, कारण की मला व्हिडिओ काढायचा आहे, कारण की मला तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत की इथे किती सुंदर वाटतं। असं नाहीये की फक्त M2M फेरीने गेलं तरच आपल्याला खूप जास्त सुकून भेटतो, छोट्या छोट्या गोष्टींमधून पण आपण आनंद जो आहे तो एक्सप्रेस करू शकतो, आनंद घेऊ शकतो। त्याच्यामुळे प्लीज प्रत्येक वेळेस मोठी गोष्ट करायला पाहिजे असं नाहीये।
आणि हो, हे खरं आहे, शिर्डी वही आते है जिन्हें बाबा बुलाते है. कारण की आम्हाला शिर्डीला जायचं होतं, पण आमचं प्लॅनिंग काय पूर्ण होत नव्हतं. म्हणून शेवटी साईंनी आम्हाला रस्त्यामध्येच दर्शन दिलं आणि तो छोटंसं साईबाबांचं मंदिर होतं, पण तिकडे सगळ्या गोष्टी होत्या आणि साईबाबांची मूर्ती पण खूप जास्त सुंदर होती. आणि इकडचा पण आजूबाजूचा परिसर जो आहे तो खूप जास्त सुंदर होता आणि साईबाबांच्या इथे खूप छान 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 फोटोज होते. मग केलं आम्ही सकाळचा नाश्ता मिसळपाव. केतन खातोय मेंदूवडा आणि केतनने साईडला तुम्हाला दिसत असेल तर केतनने माझ्यासाठी अप्पे आणले होते, कारण की प्रवासात मला भूक लागते म्हणून. आणि गाईज मग आम्ही पोचलो आमच्या फायनली डेस्टिनेशनवरती, जिकडे आमचं स्टेकेशन होतं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे, म्हणजे असं वाटतं की आपण अलिबागला आलो आहोत. मी मस्तपैकी झोका खेळते आणि ते पण जे आहे ते फक्त 1500 भेटतं आहे, ते पण पूर्ण 24 अवर्ससाठी, जिकडे तुम्हाला तुमचं जेवण पण भेटेल, तुम्हाला राहण्याची सुंदर सोय पण असेल, तुम्हाला हव्या तशा रूम्स असतील. एवढा प्रवास केल्यावरती भूक तर लागणारच आहे. मग मी ऑर्डर केली सुरमई थाळी आणि केतनने ऑर्डर केली चिकन थाळी आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी रेमटवलं. आणि नंतर आम्ही तिथून गेलो नागाव बीचवरती, कारण की तिथून ते 5 ते 10 मिनिटावरती होतं. तिथे वॉशरूम पण होतं गर्ल्ससाठी. तिथे माझे गाईज खूप सुंदर सुंदर फोटोज आलेले आहेत. जर तुम्हाला माझे फोटोज बघायचे असतील तर प्लीज गाईज नमू राऊत माझा इन्स्टा पेज फॉलो करा. तिथे माझे फोटोज अपलोड केलेले आहेत, त्या फोटोजला लाईक करा. नागाव बीचवरती वॉटर स्पोर्ट्स गेम पण भेटतील. सो गाईज तिथे जा, एन्जॉय करा, फोटोज क्लिक करा आणि माझा व्लॉग कसा वाटतोय हे नक्कीच सांगा. नंतर तिथून आम्ही गेलो रेवदंडा बीचला. तो पण व्लॉग मी लवकरच अपलोड करेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल.